नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एबीके ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की आपण एखाद्या PDF फाईलचा पासवर्ड हा कशा पद्धतीने काढून टाकू शकतो। मित्रांनो, जर एखाद्या PDF फाईलला पासवर्ड लावलेला असेल तर तो पासवर्ड आपण कसा रिमूव्ह करू शकतो ही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ते ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच ऑनलाईन सरकारी आणि डिजिटल माहितीसाठी एबीके ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, आजची ही व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, कोणत्याही PDF फाईलचा पासवर्ड हा तुम्हाला काढून टाकायचा असेल तर त्या PDF फाईलला तुम्हाला गुगल ड्राईव्ह या ॲप्लिकेशनमध्ये ओपन करायचे आहे। तर मित्रांनो, आधार कार्डची जी PDF फाईल असते, आधार कार्ड जे आपण ऑनलाईन डाउनलोड केलं असेल तर त्या आधार कार्डच्या PDF फाईलला पासवर्ड लावलेला असतो। तर त्या आधार कार्डची या ठिकाणी PDF फाईल माझ्याजवळ आहे। या PDF फाईलला आपण ओपन या ठिकाणी गुगल ड्राईव्ह या ॲप्लिकेशनमध्ये आपण या फाईलला ओपन करू। ओपन केल्यानंतर या ठिकाणी ही फाईल प्रोटेक्टेड आहे, तर या ठिकाणी आपण पासवर्ड टाकून या फाईलला पूर्णपणे ओपन करू। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपली आधार कार्डची PDF फाईल जी पासवर्ड प्रोटेक्टेड होती ती आपण गुगल ड्राईव्हमध्ये पासवर्ड एंटर करून या ठिकाणी ओपन करून घेतली आहे। आता मित्रांनो, या आधार कार्डच्या PDF फाईलचा पासवर्ड आपल्याला काढून टाकायचा आहे। तर यासाठी मित्रांनो, वर 3 डॉट मेनूचे ऑप्शन देण्यात आले। या मेनूच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर प्रिंटचं 4थ्या नंबरचं ऑप्शन दिसेल। प्रिंटच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर तुमची आधार कार्डची PDF फाईल अशा पद्धतीने दिसेल। या ठिकाणी सेव्ह ॲज PDFचं ऑप्शन आहे वर। या ठिकाणी तुम्हाला ती सेव्ह ॲज अ PDF हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथे PDFचं आयकॉन दिसेल। या ठिकाणी PDF फाईल डाउनलोड करायचं या ठिकाणी आयकॉन तुम्हाला दिसेल। या PDFच्या या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ती फाईल PDF फॉर्मॅटमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये परत एकदा डाउनलोड करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी एखादं डॉक्युमेंटचं फोल्डर आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी सेव्ह करायचं आहे। तर ही जी फाईल आहे आपली आधार कार्डची फाईल ही आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह झालेली आहे। या ठिकाणी आपण ती जी फाईल सेव्ह केलेली होती PDF फॉर्मॅटमध्ये त्या फाईलला या ठिकाणी आपण ओपन करू। तर या ठिकाणी परत आपण गुगल ड्राईव्हमध्ये जाऊन जर त्या फाईलला ओपन केलं तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पासवर्ड प्रोटेक्टेड फाईलची जी सूचना असते ती तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो। म्हणजे आपली आधार कार्डचे PDFला जो पासवर्ड लावलेला होता तो पूर्णपणे या ठिकाणी निघून गेलेला आहे। आणि अशा पद्धतीने आपण कोणत्याही PDF फाईलला लावलेला पासवर्ड हा मोबाईलमधूनच रिमूव्ह करू शकतो। यासाठी आपल्याला ती PDF फाईल गुगल ड्राईव्ह ॲप्लिकेशनमध्ये ओपन करायची आहे। मेनूच्या ऑप्शनवर जाऊन प्रिंटच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर ती फाईल PDFच्या स्वरूपात PDF फाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायची आहे आणि तुमचा जो PDF फाईलला लावलेला पासवर्ड असेल तो पूर्णपणे रिमूव्ह होऊन जाईल मित्रांनो। तर अशा पद्धतीने आपण मोबाईलमधूनच कोणत्याही PDF फाईलचा पासवर्ड हा रिमूव्ह करू शकतो। मित्रांनो, आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या मित्रपरिवारांसोबत ही व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच ऑनलाईन सरकारी आणि डिजिटल माहितीसाठी एबीके ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।